मात्र आम्ही मुली आहोत, मुली आणि महिलांचा सन्मान राखणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आम्ही जन्माला आलेलो आहोत। म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रीचा सन्मान त्यांच्या राज्यात राखला होता, तोच सन्मान आज आम्हाला हवा आहे। कोपर्डीच्या 9व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला, तिच्या देहाचे लचके तोडण्यात आले, तिचा खून करण्यात आला। काय गुन्हा काय होता त्या मुलीचा? हा एकच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे आणि तोच प्रश्न आज महाराष्ट्रातील जनता कोटींच्या संख्येने विचारत आहे। माझ्या त्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। हा मुकमोर्चा आहे, कोणाही विरुद्ध घोषणा नाही, पण ही शांतता भंग होऊ नये असे वाटत असेल तर मुक्काट्याने त्या नराधमांना फाशी द्या, हे ठामपणे सांगते। आवाज करू नका, अरे मुलगी कोणाची आपली कोणाची, तिचा सन्मान राखणं हे आपल्या साऱ्यांचं कर्तव्य आहे। याचा कुठल्याही जाती धर्माशी किंवा कुठल्याही कायद्याशी संबंध सोडू नये। जेव्हा अन्याय आणि अत्याचार होतो तेव्हा महिला ही महिला असते आणि तो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो। म्हणून त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। 13 जुलैची ही घटना कोपर्डी गावातील माझी ती बहीण आजीच्या घरी कामानिमित्त जात होती, पण रस्त्यातच त्या नराधमांनी तिला बळजबरीने उचलून शेत शिवारात नेऊन अमानुष अत्याचार केला। इतका माणूस अत्याचार मी तर बोलू शकतच नाही आणि बोलले तरी तुम्ही ऐकूही शकणार नाही। त्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, तिचा विरोध मोडून काढण्यासाठी व तिने आवाज करू नये म्हणून तिच्या तोंडात रुमालीचे बोळे घातले, बोळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।